नमस्कार. बऱ्याचदा असं होतं ना की देशाच्या पातळीवर एखादी मोठी घटना घडते आणि त्याचे पडसाद थेट आपल्या गावात स्थानिक पातळीवर उमटतात. असंच काहीसं नुकतंच सिंदेवाहीत पाहायला मिळालं. आज आपण सिंदेवाहीतील एका अत्यंत महत्त्वाच्या, शांततापूर्ण पण तितक्याच तीव्र आंदोलनाचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. या एका आंदोलनाने स्थानिक नागरिकांना थेट राष्ट्रीय मुद्द्यांवर कसं एकत्र आणलं हे आपण समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आजच्या या विश्लेषणात आपण प्रामुख्याने 5 गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार आहोत. सुरुवातीला आपण सिंदेवाहीतील हा निषेध नेमका काय होता हे पाहू. त्यानंतर या आंदोलनाची 2 मुख्य कारणं, जंतर मंतरवरील अमानुष मारहाण आणि नीट पेपर फुटी प्रकरण यावर नजर टाकू. आणि शेवटी लोकशाहीतील शांततापूर्ण आंदोलनाचं महत्त्व समजून घेत प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर चर्चा करू. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या सिंदेवाहीतील हा तीव्र निषेध नेमका उभा कसा राहिला. आता या आंदोलनाकडे पाहिलं तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे यातील लोकांचा उत्स्फूर्त सहभाग. हा केवळ कुठल्या एका विशिष्ट गटाचा मोर्चा नव्हता, तर यात विविध सामाजिक संघटना, सामान्य नागरिक, तरुण वर्ग आणि अगदी मोठ्या संख्येने महिला एकत्र आल्या होत्या. जेव्हा समाजातील इतके वेगवेगळे घटक एकाच वेळी रस्त्यावर उतरतात, तेव्हा तो केवळ एक निषेध राहत नाही, तर ती एका समुदायाची भक्कम सामूहिक ताकद बनते. वळूया दुसऱ्या भागाकडे. या सगळ्या रोषाचं, या आंदोलनाचं तात्कालिक कारण नेमकं काय होतं, तर दिल्लीत घडलेली एक घटना. आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की सिंदेवाहीतील लोक दिल्लीतल्या घटनेसाठी का जमा झाले. तर याचं मुख्य कारण म्हणजे जंतर मंतर परिसरात आंदोलन करणाऱ्यांवर झालेली अमानुष मारहाण. या घटनेचे तीव्र पडसाद सिंदेवाहीत उमटले. इथल्या नागरिकांची आणि आंदोलनकांची एकच स्पष्ट मागणी होती, या हिंसक घटनेसाठी जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर प्रशासनाने तत्काळ आणि अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई करावी. कुठल्याही परिस्थितीत अशी हिंसा खपवून घेतली जाणार नाही, हाच तो ठाम संदेश होता. यानंतर आपण तिसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाऊया, ज्याने या आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढवली. ते म्हणजे नीट पेपर फुटी प्रकरण. एकीकडे हिंसेचा निषेध होत असतानाच याच मोर्चात देशभरातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेला एक मोठा विषयही मांडला गेला. नीट परीक्षेचा पेपर फुटल्याचं जे मोठं प्रकरण समोर आलंय, त्यावर इथल्या नागरिकांनी थेट निशाणा साधला. या प्रकरणी प्रशासकीय जबाबदारी निश्चित करत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट मागणी या मंचावरून करण्यात आली. आता आपण या दोन्ही मागण्यांकडे एकत्र पाहिलं तर एक फारच रंजक चित्र उभं राहतं. एकीकडे आहे जंतर मंतर प्रकरण, जो थेट कायदा आणि मानवाधिकारांचा प्रश्न आहे. तिथे मागणी आहे ती दोषींवर कठोर कारवाईची. आणि दुसरीकडे आहे नीट पेपर फुटी प्रकरण, जो प्रशासकीय पारदर्शकतेचा आणि शिक्षण व्यवस्थेचा प्रश्न आहे, जिथे थेट शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आहे. म्हणजे बघा, 2 पूर्णपणे भिन्न राष्ट्रीय समस्या आहेत, पण त्यांच्या विरुद्ध सिंदेवाहीच्या रस्त्यांवरून उठलेला आवाज मात्र एकच होता. कायदा आणि मानवाधिकारांचा प्रश्न आहे, तिथे मागणी आहे ती दोषींवर कठोर कारवाईची. आणि दुसरीकडे आहे नीट पेपर फुटी प्रकरण, जो प्रशासकीय पारदर्शकतेचा आणि शिक्षण व्यवस्थेचा प्रश्न आहे, जिथे थेट शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आहे. म्हणजे बघा, 2 पूर्णपणे भिन्न राष्ट्रीय समस्या आहेत, पण त्यांच्या विरुद्ध सिंदेवाहीच्या रस्त्यांवरून उठलेला आवाज मात्र एकच होता. चला तर मग आता या विश्लेषणाच्या चौथ्या टप्प्याकडे वळूया. इथे आपण समजून घेणार आहोत लोकशाही आणि शांततापूर्ण आंदोलनाचा नेमका संबंध. या आंदोलनादरम्यान तिथल्या वक्त्यांनी एका अतिशय महत्त्वाच्या तत्वावर बोट ठेवलं. ते म्हणाले, लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण मार्गाने आपलं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. हे ऐकायला खूप साधं वाटत असलं तरी याचा अर्थ खूप सखोल आहे. जेव्हा न्याय मागण्यासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर अमानुष मारहाण होते, तेव्हा ती केवळ त्या व्यक्तींवर झालेली हिंसा नसते, आपल्या लोकशाही मूल्यांना बसलेला एक मोठा धक्का असतो. हेच आंदोलनकांना यातून अधोरेखित करायचं होतं. आणि इथूनच मग मूलभूत अधिकारांचा खरा अर्थ आपल्या समोर येतो. मूलभूत अधिकार म्हणजे केवळ कागदावर लिहिलेले नियम नाहीत. त्याचा थेट अर्थ असा आहे की या देशातल्या नागरिकांना कुठल्याही हिंसेचा भीतीशिवाय एकत्र येता आलं पाहिजे, आपलं मत अगदी मुक्तपणे व्यक्त करता आलं पाहिजे. सिंदेवाहीच्या या नागरिकांनी शांततेत मोर्चा काढून आपला हाच हक्क बजावला आणि व्यवस्थेला त्याची नव्यानं जाणीव करून दिली. आता येऊया आपल्या शेवटच्या टप्प्यावर, आंदोलनाची सांगता आणि प्रशासनाला दिलेलं निवेदन.
कुठलीही लोकशाही प्रक्रिया ही एका विशिष्ट सनदशीर मार्गाने पुढे जाते. हे आंदोलनही तसंच झालं. पहिली पायरी होती तो निषेध मोर्चा, जिथे लोक मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यानंतर झाली घोषणाबाजी आणि विविध भाषणे, ज्यातून लोकांच्या भावना सार्वजनिकरित्या मांडल्या गेल्या. आणि सर्वात महत्त्वाची शेवटची पायरी म्हणजे संबंधित प्रशासनाला दिलेलं औपचारिक निवेदन. म्हणजे हा सगळा रोष फक्त रस्त्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर त्याला एका निवेदनाद्वारे कायदेशीर आणि अधिकृत स्वरूप प्राप्त झालं. या निवेदनात नागरिकांनी प्रशासनाला एक अतिशय कळकळीचं आवाहन केलंय की भविष्यात अशी मारहाण किंवा पेपरफुटीसारख्या घटना पुन्हा घडू नयेत. पण या सगळ्यावर विचार करताना आपल्याही मनात एक प्रश्न नक्कीच उभा राहतो. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं खऱ्या अर्थाने रक्षण करण्यासाठी प्रशासन खरंच कोणती प्रभावी आणि ठोस पावले उचलेल? हा प्रश्न फक्त एका मोर्चाचा नाही, तर तो आपल्या संपूर्ण व्यवस्थेला विचारलेला प्रश्न आहे. यावर नक्की विचार करा. आजच्या विश्लेषणात आपण